त्या ड्रेसमध्ये मी खूप जास्तच आजार दिसत होतो. तापी नदीवर बसलो मी. हे काय माहिती का, हे ते. So hey, good morning guys, welcome back to the new episode of Guru Vlog. Hope you guys are doing absolutely fine. So तुम्हाला माझा आवाज ऐकून डाऊट आला असेल की आवाज असा का येतोय. सो गाईज रिसेंटली 2-3 दिवसापासून माझी तब्येत थोडी नरम गरम चालू आहे. ताप, थंडी, सर्दी, रात्रभर झोपलेलो नेहमी, डार्क सर्कल पाहू शकता गाईज तुम्ही. सो हे सर्व मला होतं आहे थ्रोट इन्फेक्शनमुळं, कारण मी थोडं थंड गरम तिखट सर्व एकत्र खाऊन घेतलं आणि तो रिझल्ट झाला माझ्या थ्रोट इन्फेक्शनमध्ये. सो आज मी कॉलेज बी स्किप केलेलं आहे. सो आय डोंट नो की कॉलेजवाले काय ॲक्शन घेतात माझ्या अगेन्स्ट. आता मी झालो रेडी आणि चाललो आहे दवाखान्यामध्ये, कारण मम्मी पप्पा कोणीच घरी नाही आहे. सो मी आज फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये एकटा चाललो डॉक्टरांकडं आणि मी फुल हिंमतमध्ये चाललो की मला इंजेक्शन घ्यायचं आहे आज. कारण माझे सेशनल्स येत आहे आता 18 तारखेपासून, माईट बी पोस्टपोन होऊ शकतात, ते काय माहीत नाही काय न्यूज आहे काय नाही. सो मी आधीपासून प्रिपेअर असतो आणि माझा अभ्यासही पुरा पडला आहे गाईज. हे डॉगेश दादा आपली बरी व्हायची वाट पाहत आहे. सो गाईज आता मी फटाफट जातो डॉक्टरांकडं. इंजेक्शन्स किंवा मेडिसिन्स त्यांनी जे प्रिस्क्राईब करतील ते फटाफट घेतो आणि आल्यावर मला अभ्यासाला बी बसायचं आहे. आवाज तुम्ही बघू शकता एकदम डाऊन टू अर्थ झाला आहे माझा आवाज. आणि आपले 2000 सबस्क्रायबर फायनली कंप्लीट झाले गाईज. मला वाटलं होतं काही सेलिब्रेशन वगैरे करू, मित्रां वगैरे सोबत एन्जॉय करायला जाऊ कुठे ट्रिप वगैरेवर 2000 सबस्क्रायबरच्या खुशीमध्ये. बट आय डोंट नो की मी कसं काय आजारी पडलो. ऐक ना बघ भाई, रविवारी धुळ्याला होतो, रात्री आलो 10-11 वाजता आणि दुसऱ्या दिवशी तर भाई फुल खतरनाक आजारी, डायरेक्ट ताप बीप डायरेक्ट असा या इकडं क्वार्टर असा पडलेलो बेबी. 1 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत डायरेक्ट फुल 3 ब्लँकेट होते, 3 ब्लँकेट, गोदरी, चादर, फुल एकदम नाही का एकदम नशेली हालतमध्ये, डायरेक्ट फुल 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 तापमध्ये होता डायरेक्ट. फुल विषय खोल झाला होता गाईज माझा डायरेक्ट. सो आता जातो मी फटाफट डॉक्टरांकडं. 10 वाजेचा टाईम आहे. येऊन गेले असतील, बघू नंबर असतील तर मी तिकडं पण ब्लॉग बनवायचं ट्राय करेल, कारण दवाखाना एकदम छोटासा आहे तो. सो तुम्हाला माहिती गावातले दवाखाने कसे असतात. सो जाऊ फटाफट. इंजेक्शन तर घ्यायचंच आहे कारण लवकर बरं व्हायचं आहे, एक्झाम येत आहे. बड्डे बिडे तुमचा भावाचा, पण मला काय सेलिब्रेशन करायचं नाही बड्डेचं, मला आवडत नाही. बघू काहीतरी नवीन प्लॅन एक्झिक्यूट करू आणि खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवतो आहे, तर आय डोंट नो की माझा ब्लॉग कसा बनतो आहे. सो गाईज तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघताय तर पटापट आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद. तुम्ही माझे 2000 सबस्क्रायबर कंप्लीट करून दिली गाईज. जेव्हा 1000 सबस्क्रायबर झाले होते तेव्हाची खुशी एकदम खतरनाक होती, आणि जेव्हा माझे 500 सबस्क्रायबर झाले होते तो आनंद वेगळाच होता. मी एक्सप्रेस नाही करू शकत इकडं. 2000पेक्षा मला 500 सबस्क्रायबरचा आनंद जास्त होता. सो आय डोंट नो की काय बोलू काय नाही. आता फटाफट जाऊ डॉक्टरकडं आणि भेटू नंतर घरी आल्यावर गाईज. बाय बाय गाईज. तोपर्यंत तुम्ही आपल्या अकाउंटला फटाफट लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. सो गाईज मी फायनली रेडी झालो आहे आणि जाऊ आपण आता डॉक्टरांकडं. टी शर्ट चेंज करून घेतलं आहे कारण त्या ड्रेसमध्ये मी खूप जास्तच आजार दिसत होतो बाई. ह्याच्या थोडं फिटिंगमध्ये असतं ना मग बरं वाटतं. कटिंग बी करावं लागणार आहे गाईज, काय करतं. जेव्हा आता फटाफट आपण डॉक्टरांकडं आणि भेटू डॉक्टरांकडे. चल मी गेलो तिकडं, बट डॉक्टर अजून आलेले नाही. माहीत केव्हा येतील केव्हा नाही काय माहीत. आता तर 11:30 झालेले आहे बा आणि मी घरी एकटाच. मग खाली दिमाग शेतांना घरून जातो मी. आता बसतो अभ्यासाला, थोडाफार अभ्यास करतो. कसं करावं लागतो थोडाफार अभ्यास. सो गाईज आता मी बसलो तो पुलावर नाही का, मी शेतात गेलो होतो रील वगैरे शूट करायसाठी. सो आम्ही मी रील शूट करून आलोय आणि थोडा वायफायचा प्रॉब्लेम होता म्हणून रोहित सोबत बसलो होतो. आणि एकदा तिकडे व्ह्यू बघा भाई, तुम्ही दाखव भाई तिकडे एकदा व्ह्यू दाखव. मी ना नदीच्या किनारी बसलोय, खाली बा डायरेक्ट तापी नदीवर बसलोय मी. जोक स्टार्ट पाड गाईस, काही विषय नाही. सो जसं मी तुम्हाला रिसेंटली सांगितलं की मी रील वगैरे बनवायसाठी गेलो होतो आणि
हा भाई जेव्हा जसा सनसेट होतो ना तसं तसं मग सक्सेस होत जातं एकदम नेचर. आणि माझा आवाज ऐकू शकता तुम्ही, एकदम फाटून गेलाय आवाज, खोल गेला एकदम, डाऊन टू अर्थ झालाय माझा आवाज एकदम. रोहित भाऊला थँक्यू सो मच, ते आमचे ब्लॉग बनवते काही. आज मला धुळे जायचा प्लॅन होता आमचं, थोडासा एक गॅटपॅट होतं बट ते मी एक्झिक्यूट नाही करू शकलो. सो उद्यापासून आपले डेली ब्लॉग्स येणार काही इंस्टाग्रामला पण आणि यूट्यूबला पण, तो तुम्ही स्टे ट्यून राहा. आणि मी आता जातो फटाफट डॉक्टरकडं, मला 2 टोचायचे गाईस, इंजेक्शन घ्यायचे. तुमचं मला बरं वाटत नाही. किती झालं? 64 गाईस, जेमते मी गाईस. चला पटापट सबस्क्राईब करा. गाईस आमचे साथीदार आले आमच्यासोबत. जय सियाराम गाईस, जय सियाराम. सकाळी 11 वाजेपासून भेटतोय गाईस. ते डॉक्टर नव्हते, मग आम्ही राहुल काकांकडे आलेलो आहे. ते फॅमिली डॉक्टर गाईस आहे काका. सो फटाफट लवकर आता पण एकदम टनाटन होऊन जाऊ. आवाज थोडा लई घाण येते माझा. सबस्क्राईब करा गाईस. एवढा आजारी परत तुमचं ब्लॉग बनवतोय मी तुमच्यासाठी. कावासाकी ZX कोण हारलेली जिंकले. अरे हारलेली जिंकले. हे बघा गाईस, बगचोदी फुलेदार. हे बघा, हे काय माहिती का, हे ते यात्रेमध्ये जम्पिंग मशीनमध्ये ते हे हवा भरत नाही का, ते मशीन घ्यायचे. तुझ्या मी अरे म्हणजे यार का गेली चले गाईस. हे बघा आता इंजेक्शन घेतलंय, गोळ्या घ्यायचा काही टेन्शन नाहीये. पडले म्हणा ते गुच्चू गोइंग टू डांगेडा.